बहुजन समाज पार्टीच्या वतीने आपण बघू शकतो संपूर्ण शहरामधून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये ही बाईक रॅली होणार आहे। तर संपूर्ण युवा कार्यकर्ते, तरुण मंडळी आणि इच्छुक उमेदवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आता काही वेळातच बहुजन समाज पार्टीच्या रॅलीला सुरुवात होणार आहे। तर आपल्यासोबत हे संपूर्ण कार्यकर्ते इथं जमा झालेले आहेत। संपूर्ण बाईकला झेंडे वगैरे बांधून ही तयारी झालेली आहे। महिला मंडळ, तरुण युवा वर्ग आणि कार्यकर्ते संपूर्ण इथे जमा झालेले आहेत। संजय नगर बौद्ध विहारामधून ही रॅली निघणार असून ही मुकुंदवाडी जे सेक्टर, संघर्ष नगर, अंबिका नगर, गारखेडा परिसर या ठिकाणाहून जात आहे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील सर्वात मोठी संविधान रॅली इथं होणार आहे। सर्वप्रथम वार्डातील सर्व नागरिकांना, माता भगिनींना मी अनिल अंबादासराव साळवे, बहुजन समाज पार्टी प्रभाग क्रमांक 24 चा महाराष्ट्रातील सर्वात प्रथम जाहीर झालेला नगरसेवकासाठी उमेदवार। भारतीय संविधान दिनानिमित्त मी सर्वप्रथम वार्डातील नागरिकांना आणि माता भगिनींना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अनंत उपकार असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की त्यांनी 26 जानेवारी 1949 रोजी या भारताला संविधान अर्पण केलं। हजारो वर्षापासून गुलामगिरीतून पीडित असलेला आपला दीनदलित समाज, त्या समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं। या भारतातील तळागाळातील जनतेला सत्तेकडे नेण्याचं काम या भारतीय संविधानानं केलं। परंतु आजची स्थिती अशी आहे की हे सरकार संविधान पूर्णपणे चालवण्यास सक्षम नाही आहे आणि त्याच्यामुळं बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। शिक्षणाचा काळा बाजार झालेला आहे, शिक्षणाची बंदी या ठिकाणी झालेली आहे। म्हणून जोपर्यंत भारतीय संविधान चांगल्या प्रकारे रुजू होणार नाही, हे सरकार, शासनकर्ते सरकार चालवणार नाही, तोपर्यंत आपला दीनदलित समाज सुधारणार नाही। म्हणून मान्यवर कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीची स्थापना केली आणि या पार्टीच्या स्थापनेतून फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारं सरकार मान्यवर कांशीराम साहेब आणि बहन मायावती यांनी तयार केलं। आणि जर भविष्यामध्ये आपले खासदार झाले, आमदार झाले, तर या संसदेवर बहुजन समाज पार्टीचा निळा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि ज्या वेळेस या संविधानावरती, या संसदेवरती निळा झेंडा फडकेल, या भारतातील गुलामगिरी तर नाहीशी होईलच, परंतु शिक्षणाचा दर्जा उंचावेल आणि या भारतामध्ये संपन्नता वाढेल। एवढंच मी या संविधान दिनानिमित्त सांगू इच्छितो आणि परत या वार्डातील जनतेला मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय भारत। पुढे घ्या ना, परत घेतो ना आता।